या बैठकीमधली दृश्य आपण बघू शकतोय। सुनेत्रा पवार या विधिमंडळामध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी अजित पवार यांना अभिवादन केलंय आणि त्यानंतर या बैठकीच्या ठिकाणी त्या पोहोचल्या। या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळेच प्रमुख नेते उपस्थित असल्याचं बघायला मिळतंय। अनेक आमदार देखील या ठिकाणी आहेत आणि गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड झालेली आहे। गेल्या 3-4 दिवसांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडलेल्या आपण बघतोय। खरं तर 2019 पासूनच अनेक घडामोडी घडवल्या गेल्या, मात्र नियतीने एक घटना घडली आणि त्यानंतर घडलेल्या या सगळ्या घडामोडींना सुनेत्रा पवार असेल, पवार कुटुंबीय असतील आणि एकंदरीतच सगळ्या महाराष्ट्राला सामोरं जावं लागतंय। अत्यंत धीरोदात्तपणे आपण सुनेत्रा पवार यांना या सगळ्या घडामोडींना सामोरं जाताना पाहतोय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटाच्या बैठकीमध्ये अजित पवारांचे पुत्र जय पवार देखील उपस्थित आहेत। राष्ट्रवादीचे सगळे आमदार उपस्थित आहेत। आता संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार।